नमस्कार. विज्ञानयात्री कार्ल बॅरी शार्प्लेस यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री कार्ल बॅरी शार्प्लेस हे अमेरिका देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 2001 आणि सन 2022 या 2 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. चिरल उत्प्रेरक विकसित केल्याव्यतिरिक्त त्यांना सन 2001 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. क्लिक केमिस्ट्री आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री विकसित केल्याव्यतिरिक्त त्यांना सन 2022 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. विज्ञानयात्री कार्ल बॅरी शार्प्लेस यांना सन 2001 सालचा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचा अर्धा भाग त्यांच्या चिरली उत्प्रेरित ऑक्सिडेशन अभिक्रियावरील कार्यासाठी आणि सन 2022 सालचा पारितोषिकाचा 1/3 भाग कॅरोलिन आर बार्टोझी आणि मार्टिन पी मेल्डाल यांच्यासोबत संयुक्तपणे क्लिक केमिस्ट्री आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री याच्या विकासासाठी प्रदान करण्यात आला. मेरी क्युरी, जॉन बार्डिन, लिनस पाउलिंग आणि फेडरिक सॅंगर यांच्यासह 2दा नोबेल पारितोषिक मिळवणारे 5वे व्यक्ती म्हणजे हे कार्ल बॅरी शार्प्लेस होय. बार्डिन आणि सॅंगर यांच्यानंतर एकाच विषयात 2 पारितोषिक मिळवणारे 3रे व्यक्ती म्हणजे विज्ञानयात्री कार्ल बॅरी शार्प्लेस होय. विज्ञानयात्री कार्ल बॅरी शार्प्लेस यांचा जन्म दिनांक 28 एप्रिल 1941 रोजी फिलाडेल्फिया, पेन्सिल्व्हेनिया येथे झाला. त्यांचे बालपण न्यू जर्सीमधील मनास्कुवान नदीवरील त्यांच्या कौटुंबिक कॉटेजमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यात गेले. येथेच शार्प्लेस यांना मासेमारीची आवड निर्माण झाली, जी त्यांनी आयुष्यभर जपली. महाविद्यालयात असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्या ते मासेमारीच्या बोटीवर काम करत घालवत असत. त्यांनी 1959 मध्ये फ्रेंच सेंट्रल स्कूलमधून पदवी प्राप्त केली आणि डार्टमाउथ कॉलेजमधून पुढील शिक्षण घेऊन सन 1963 मध्ये पदवी मिळवली. कार्ल बॅरी शार्प्लेस यांना मूळतः पदवी शिक्षणानंतर वैद्यकीय शाळेत जाण्याची योजना आखली होती, परंतु त्यांच्या संशोधन प्राध्यापकांनी त्यांना रसायनशास्त्र विषयात शिक्षण सुरू ठेवण्यास प्रवृत्त केले. त्यांनी सन 1968 मध्ये युजीन व्हॅन टॅमेलेन यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्र विषयात PhD पदवी मिळवली. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात सन 1968 ते सन 1969 जेम्स पी कोलमन यांच्यासोबत ऑर्गॅनोमेटॅलिक रसायनशास्त्रावर काम करत पोस्ट डॉक्टरचे काम केले. त्यानंतर कार्ल बॅरी शार्प्लेस हे हार्वर्ड विद्यापीठात सन 1969 ते सन 1970 या दरम्यान हार्वर्ड विद्यापीठात घालवले, जिथे त्यांनी कॉन्रॅड ई ब्लॉक यांच्या प्रयोगशाळेत एन्झायमॉलॉजीचा अभ्यास केला. शार्प्लेस हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ येथे प्राध्यापक होते. स्टॅनफोर्डमध्ये असताना कार्ल बॅरी शार्प्लेस यांनी शार्प्लेस असममित इपॉक्सिडेशनचा शोध लावला. त्याचा उपयोग नंतर डिस्पारिलर बनवण्यासाठी केला गेला. सन 2023 पर्यंत शार्प्लेस स्क्रिप्स रिसर्चमधील एक प्रयोगशाळेचे नेतृत्व करत होते. कार्ल बॅरी शार्प्लेस यांनी स्टिरिओ सिलेक्टिव्ह ऑक्सिडेशन रिॲक्शन विकसित केल्या आणि दाखवून दिले की अझाईड आणि अल्काईनपासून सुरुवात करून ॲसिटिल कोलिनिस्टरेज नावाचा एन्झाईमद्वारे फेमटोमोलर क्षमतेच्या इनहिबिटरची निर्मिती उत्प्रेरित केली जाऊ शकते. त्यांनी अनेक रासायनिक रिॲक्शनच्या शोधल्या, ज्यामुळे असंमित संश्लेषण विज्ञान कल्पनेतून तुलनेने सामान्य झाले, ज्यामध्ये अमायनो हायड्रॉक्सिलेशन, डायहायड्रॉक्सिलेशन
आणि शार्पलेस असंमित एपॉक्सिडेशन यांचा समावेश आहे. कार्ल बॅरी शार्पलेस यांनी चिरल उत्प्रेरित अभिक्रिया विकसित केले. एका विशिष्ट प्रकारच्या चिरल उत्प्रेरकाचा वापर करून रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्याच्या रासायनिक अभिक्रियेला चिरल उत्प्रेरित अभिक्रिया असे म्हणतात. या अभिक्रियेमुळे प्रामुख्याने एकाच प्रकारचा, उदाहरणार्थ फक्त उजवा हातासारखा किंवा फक्त डावा हातासारखा पदार्थ एनॅन्शिओमर तयार होतात. हे तंत्र दोन सारख्या दिसणाऱ्या पण विरुद्ध रचना असलेल्या रेणूपैकी एनॅन्शिओमर्स केवळ एकाच रेणूची निर्मिती करण्यासाठी वापरले जाते. चिरल अभिक्रियेची दिशा नियंत्रित करतो आणि उत्पादनाची प्रकाशी शुद्धता वाढवतो. औषधामध्ये याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, कारण औषधाचा एक प्रकार एनॅन्शिओमर आजार बरा करू शकतो, तर दुसरा प्रकार शरीरासाठी घातक असू शकतो. म्हणून विशिष्ट गुणधर्म असलेले अमायलोडायपिन सारखे शुद्ध औषध तयार करण्यासाठी ही पद्धत वापरतात. थोडक्यात चिरल उत्प्रेरकाच्या मदतीने विशिष्ट त्रिमितीय रचना असलेला पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया आहे. कार्ल बॅरी शार्पलेस यांना चिरल उत्प्रेरक विकसित केल्याव्यतिरिक्त त्यांना सन 2001 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. सन 2001 सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचा अर्धा वाटा कार्ल बॅरी शार्पलेस यांना प्रदान करण्यात आला. त्या वर्षीचा पारितोषिकाचा दुसरा अर्धा भाग विल्यम एस नोल्स आणि नोयोरो रिओजी त्यांच्या स्टिरिओ सिलेक्टिव्ह हायड्रोजिनेशन वरील कार्यासाठी यांच्यात विभागला गेला. क्लिक केमिस्ट्री संज्ञा शार्पलेसने सुमारे 2000 साली तयार केली आणि सन 2001 मध्ये द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शार्पलेस, हार्टमुथ, कोल्ब आणि M.G. फिन यांनी तिथे प्रथम पूर्णपणे वर्णन केले. यामध्ये अत्यंत निवडक उष्णतादायी अभिक्रियांचा एक संच समाविष्ट आहे, जो सौम्य परिस्थितीत होतो. सर्वात यशस्वी उदाहरण म्हणजे 1, 2, 3 ट्रायझोल्स तयार करण्यासाठी अझाइड अल्काइन हुइसगेन सायक्लो ॲडिशन. स्कोपसनुसार सन 2024 पर्यंत शार्पलेसचा H इंडेक्स 130 आहे. क्लिक केमिस्ट्री म्हणजे रेणूंना, मॉलिक्युल्सना एकत्र आणून त्यांच्या कार्यक्षमतेने आणि जलद गतीने विभाजन करण्याची प्रक्रिया. याचा उपयोग कर्करोगावर औषधे, DNA मॅपिंग आणि नवीन साहित्यांच्या निर्मितीसाठी केला जातो. क्लिक केमिस्ट्री आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री विकसित केल्याप्रित्यर्थ त्यांना सन 2022 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांच्यासोबत कॅरोलिन R. बर्टोजी आणि मॉर्टन मेल्डल यांनाही हा पुरस्कार मिळाला. कार्ल बॅरी शार्पलेस यांना 2दा नोबेल पुरस्कार मिळवण्याचा दुर्मिळ मान मिळाला. यापूर्वी त्यांना 2001 मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले होते. शार्पलेस हे 2 वेळा नोबेल पारितोषिक विजेते आहेत. त्यांना अनुक्रमे चिरली कॅटलाइज्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि क्लिक केमिस्ट्रीवरील कार्यासाठी सन 2001 आणि सन 2022 चा रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हेनरी B. कागन आणि रिओजी नोयोरी यांच्यासोबत रसायनशास्त्रातील 2001 चा उल्फ पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिरल रेणूंच्या संश्लेषणासाठी असममित उत्प्रेरण विकसित करण्यामधील त्यांच्या अग्रणी सर्जनशील आणि महत्त्वपूर्ण कार्यासाठी, ज्यामुळे मूलभूत आणि व्यावहारिक महत्त्वाचे नवीन उत्पादन तयार करण्याची मानव क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. सन 2019 मध्ये शार्पलेस यांना उत्प्रेरक असंमित ऑक्सिडेशन पद्धतीचा शोध, क्लिक केमिस्ट्रीची संकल्पना आणि अझाइड ॲसिटिलीन सायक्लो ॲडिशन अभिक्रियेच्या तांबे उत्प्रेरित आवर्तीचा विकास यासाठी अमेरिकन केमिकल सोसायटीचा सर्वोच्च सन्मान प्रिस्टले पदक प्रदान करण्यात आले. त्यांना सन 2023 मध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे स्वर्ण पदक मिळाले. ते क्युशू विद्यापीठात प्रतिष्ठित विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. त्यांना KTH रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिच, कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ लुवेन आणि वेस्लियन युनिव्हर्सिटी यांच्याकडून मानद पदव्या मिळाल्या आहेत.
MITमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर लगेचच सन 1970मध्ये प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातात NMR ट्यूबचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. या अपघातानंतर शार्प्लेस यावर जोर देतात की प्रयोगशाळेत नेहमी सुरक्षा चष्मा न घालण्यासाठी कधीही पुरेसे कारण असू शकत नाही. कार्ल बॅरी शार्प्लेस हे अमेरिका देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 2001 आणि सन 2022 या 2 सालच्या रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्काराचे मानकरी. उत्कृष्ट वैज्ञानिक कार्यासाठी त्यांना 2दा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टिरिओ सिलेक्टिव्ह रिॲक्शन आणि क्लिक केमिस्ट्री हे त्यांच्या संशोधन कार्याचे क्षेत्र होय. त्यांना चिरल उत्प्रेरक विकसित केल्या प्रित्यर्थ सन 2001 सालचा रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. शार्प्लेस यांनी क्लिक केमिस्ट्री विकसित केली, जी अशा रासायनिक अभिक्रिया आहेत ज्यामध्ये रेणू खूप वेगाने आणि कार्यक्षमतेने एकमेकाशी जोडले जातात. हे औषध निर्माण आणि जैविक तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत उपयुक्त आहे. क्लिक केमिस्ट्री आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री विकसित केल्या प्रित्यर्थ त्यांना सन 2022 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि MITमध्ये अध्यापन केले आणि संशोधन केले. 2दा नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या मोजक्या शास्त्रज्ञांपैकी ते एक आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञानयात्री कार्ल बॅरी शार्प्लेस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. हॅपी बर्थडे टू ऑनरेबल कार्ल बॅरी शार्प्लेस विथ द बेस्ट कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम माय इंडिया. संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे, सामाजिक आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.